किती वेळा करायचा यार आर्टिफॅक्ट एपिसोड स्टार्ट? 3 वेळा झाला. म्हणजे कसं ड्रॉप झाले यार आर्टिफॅक्ट एपिसोड. मग अशी आईचा फोन आला म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड करायच्या वेळेस, आणि नंतर आता विशालचा फोन आला, आणि आता पुन्हा पुन्हा स्टार्ट करतो. सो दिस इज इट. हॅलो, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 652. आजची तारीख आहे 16 डिसेंबर 2016. आता वाजले करीब सकाळचे 10 वाजले आहे. मला आता नाही का म्हणजे 10 मिनिटं अगोदर आईचा फोन आला होता, आणि आई म्हणे की काय म्हणे, कसं आहे म्हणे पोझिशन, तुला जॉब वगैरे लागेल म्हणे, तर पैसे किती भरावं लागेल म्हणे वगैरे. तर मला पण एक्झॅक्टली नाही माहीत का मला पण आता किती पैसे भरावं लागत आहे, आणि मामाजी किती, त्यांना किती वाटतं वगैरे. वेल, आताच्या ज्या कॉम्पिटिशन सुरू आहे म्हणजे ॲज अ गव्हर्नमेंट जॉबसाठी वगैरे सगळीकडेच कॉम्पिटिशन सुरू आहे. आणि कसं माझ्यामध्ये तेवढी लायबिलिटी नाही आहे ते जॉब गेन करण्याची, म्हणजे ॲज अ क्वालिफिकेशन थ्रू. बट समजा जर कॉन्टॅक्ट थ्रू मी समजा जर लागत असेल तर हे माझ्यासाठी चांगलं आहे. बट हे तुझं लागणं चांगलं आहे का नाही ते सांग. आय डोंट नो. आय रिअली डोंट नो. मला नाही का अजूनपर्यंत इमेज माझ्यासोबत अजूनपर्यंत एवढी क्लिअर झाली नाही. मला पण ॲक्च्युली कळत नाही का मी कुठे जाणार आहे. मला इथे डी पॉईंटमध्ये आणि इथे मेंटेनन्स आहे, इथे लोणारेकडे तर बिलकुल राहायचं नाही, ठेकेदारीमध्ये तर बिलकुल लाईफ जगायची नाही, बिलकुल नाही आहे. मला लागायचं आहे म्हणजे 101% लागायचं आहे. ठीक आहे. बट यासाठी काही गोष्टी खूप जास्त गरजेचं आहे, आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ती भिवून राहिलोय राव. आय डोंट नो. आय जस्ट काइंड ऑफ बीन स्केअर. आता बरं वाटत आहे. तसं एक प्रकारे भिवून राहिलोय मी, कारण मला ॲक्च्युली कळून न राहिलं आहे की माझं फ्युचर कुठे आहे. ॲज अ फिल्म मेकिंगमध्ये आहे का इंजिनिअरिंगमध्ये आहे. आणि मला नाही का एक प्रकार थोडं सांगूचं वाटत आहे की माझ्या लाईफमध्ये जे काही होऊन राहिलं आहे ते त्यासाठी मीच रिस्पॉन्सिबल आहे. बट आता पैसे किती लागन प्रत्येकाने, म्हणजे मला पण नाही माहित होतं, त्यामुळे वडिलांना फोन केला. मी मामाजीसोबत तेवढं क्लिअरली बोलू शकत नाही, कारण मामाजी कसं एक प्रकारे सिनियर ठरते माझ्यासाठी. बट मी वडिलांसोबत बोललो, आणि वडील म्हणे की 3-4 लाख लागन म्हणे, वडेवर जो काही पैसा लागेल म्हणे वडील म्हणे भरतो म्हणे पैसा म्हणे, काही टेन्शन वगैरे घेऊ नको म्हणे. बट कसं आहे की आता माझ्या जॉबसाठी वडिलांनी 4 लाख 5 लाख रुपये भरून राहिले. घरचं काम थांबून राहण्यासाठी. आता तर मग कसं यासाठी नाही का मला थोडीशी भीती लागून राहिली का मी जॉब तर गेन केल्यानंतर मग मला काही म्हणत नाही का बाबू तुझ्या जॉबसाठी मी पैसे भरले तर काही. वेल, माझं काही ना काहीतरी हे राहीनच का वडिलांना म्हणजे त्यांच्या थ्रू आणि मामाजी थ्रू मला हा जॉब लागला आहे, तर माझी काही ना काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी राहील का त्यांना काही ना काहीतरी दिलं पाहिजे, त्यांना काही ना काहीतरी म्हणजे त्यांना काही ना काहीतरी दिलं पाहिजे. सो बट हे देणं घेणं आणि ते माझ्यावर काही ना काहीतरी करून राहिले, आणि आय डोंट नो मॅन, मला काफी भीती लागून राहिली. म्हणजे मलाच एक प्रकारे ऑकवर्ड वाटून राहिलं का वडिलांना पैसे मागणं. कारण 3-4 लाख रुपये काही छोटी रक्कम नाही, मोठी रक्कम आहे. आणि ऍक्च्युली आता समजा जर या पैशाचं काम नसतं आणि वडिलांनी पैसे माझ्यावर लावून दिले तर त्यावेळी मला काही रिग्रेट फील झालं नसतं, कारण या पैशाचं कोणतं काम नाही. वडिलांनी चांगल्या गोष्टीसाठी जमा केले होते, आणि वडिलांना त्यांच्या मुलासाठी त्यांच्या करिअरसाठी त्यांनी ते पैसे लावले, तर दॅट इज गुड. बट आईचं स्वप्न होतं का तिचं ते घर बांधल्यावर नाही का ती वरती राहायला जाईल वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट.
पण आता मी लागलो आणि आता माझ्या जॉबसाठी पैसे देऊन राहिले, तर म्हणजे घरचं काम थांबून राहिले, म्हणजे आईचं स्वप्न एक प्रकार कसं अधुरं राहून आणि आईचं वडिलांचं म्हणजे एवढं सारा पैसा लावल्यानंतर सुद्धा त्यांना अजूनपर्यंत घरी राहता येऊन न राहिला आहे. तो एक प्रकारचं थोडीशी भीती पण वाटत आहे ना, का माझ्यासाठी आईने एवढं सॅक्रिफाईस केलं, म्हणजे तिचं घरी म्हणजे नवीन घरी राहण्याचं स्वप्न, वडिलांचं जे घरी राहण्याचं स्वप्न, बहिणीचं वगैरे. तर याच्यासाठी नाही का मी थोडंसं इतकं जास्त हे नाही होऊन राहिलो, रेडी नाही होऊन राहिलो का, तर मी जे काही करून राहिलो ते राईट करून राहिलो का रॉंग करून राहिलो या. आणि या लोकांचं माझ्या लाईफवर नेहमी बर्डन राहिलं. वेल, आई वडिलांचं वगैरे तर ठीक आहे, बट आत्या आणि मामाजीचं यांचं कसं, यांना नेहमी असं म्हणजे लक्षात ठेवावं लागेल का यांच्यामुळे मी आहे, म्हणजे नेहमी यांच्या दबावाखाली मला राहावं लागत. जिथं आताही राहूनच राहिलोय म्हणा. का वाटते तुला याचा रिझल्ट काय, तुला का करायला पाहिजे? मला वाटते जे काही होत आहे त्याला जस्ट होऊ द्या, आपण याचे जास्त इंटरफेस नाही करायला पाहिजे असं मला वाटते. भाय, कारण हू नोज, याचा ऍडव्हान्टेजेस तुला आता दिसून न राहिलाय, बट नंतर तुला दिसेल. सम हाऊ जर माझी समजा जर पोझिशन मला समजा जर मुंबईला झाली, तर मी माझी फिल्म मेकिंग स्टार्ट करू शकते ना, अँड इट विल बी रिअली अमेझिंग थिंग्स फॉर मी. कारण मुंबईला सेटल होऊन ते जॉब करणं आणि प्लस फिल्म स्कूल जॉईन करणं हे माझं एक प्रकारे लहानपणापासून आणि वरून हे वर्कर लोक एवढे त्रास देते ना, एवढे त्रास देते, यांना घंटा काम करूशा वाटत नाही, बिलकुल काम करूशा वाटत नाही. आणि इथे सामान पण अवेलेबल नाही. आता मी यांच्याकडून काम करून घेतो म्हणलं तर सामान सुद्धा अवेलेबल नाही, आणि सामान अवेलेबल असल्यामुळे नाही का त्याचा प्रॉब्लेम होऊन राहिलाय राव, का यांच्याकडून काम करून घेऊ का नाही करून घेऊ. त्या एक प्रकारे कसं मला कसं एक प्रकारे येऊन राहिलाय राव. आय डोंट नो, मला काहीच आयडिया नाही होऊन राहिली का आता जे होत आहे ना तुझ्या लाईफ मध्ये ते जस्ट होऊ दे राव प्लीज. याला काही आता तू रिझल्ट नको देण्याचा प्रयत्न करू किंवा काही ठळक करण्याचा प्रयत्न करू असं मला वाटते. जे होत आहे ना लाईफ मध्ये ते जस्ट होऊ दे, काही टेन्शन नको घेऊ, काही जास्त अनरिअलिस्टिक किंवा अजून इकडे तिकडे वळू नको, आणि जस्ट जे होऊन राहिलं ते होऊ दे बस, एवढं मला वाटतं का. आणि थोडंसं गिल्टी फील हो, थोडंसं स्केरी हो. कारण हे बघ, कोणती गोष्ट नवीन करण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या असते, एक स्केरी होणं आणि एक्साइटमेंट होणं. मी एक्साइटमेंट पण आहे कारण मला नवीन जॉब भेटणार आहे, अदर दॅन मी थोडं स्केरी पण आहे का मला ते जॉब भेटणार आहे का नाही. कोणती गोष्ट नवीन घडण्यासाठी या दोन गोष्टीची खूप जास्त गरज असते, आणि या दोन गोष्टी आपल्यापाशी भरपूर प्रमाणात आहेत, विथ कॉन्फिडन्स पण आहे. आता बोललो संध्याकाळी पण आपण पार्ट 2 बिगेन करू. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 652. राईट नाव वी आर ॲट खापर 652 पार्ट 2. राईट नाव वी आर ॲट खापरखेडा महाराष्ट्र पार्ट 1 खापरखेडा महाराष्ट्र. थँक्यू.